तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास 26 डिसेंबर पासून सुरुवात। गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर परिसरात कसा असतो नित्यक्रम पाहूया सविस्तर। श्री महाराजांच्या अस्तित्व भावनेने आज 100 वर्षांहून अधिक काळ गोंदवल्यास उपासना चालू आहे। श्री गुरूंच्या समाधीला केंद्रस्थानी ठेवून त्रिफाळ पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कथा, कीर्तन, श्रवण, मनन व सर्वात महत्त्वाचे नामस्मरण या भक्ती मार्गाच्या साधनांचे नित्य आचरण आजही इथे मनापासून केले जाते। तसेच त्यांना आवडणारे मुक्त हस्ते अन्नदान यातही इतक्या वर्षात खंड पडला नाही। त्यामुळे आजही श्री गुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती या गोंदवलेच्या पवित्र भूमीत पदोपदी येते। पहाटेच्या प्रसन्न वातावरणातील काकड आरतीचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण असतो। आलेले भक्तगण व निवासी सेवेकरी यासाठी आवर्जून उपस्थित राहतात। रोज पहाटे 4 वाजता पहिली घंटा होते। भक्त मंडळी स्नान करून श्रीचे दर्शन घेऊन लगबगीने काकड आरती कार्यक्रमाकरिता मंदिरात जमा होऊ लागतात। कार्यक्रमाचा अगोदर 5 मिनिटे रघुपती राघव राजाराम हा नामघोष चालू होतो। बरोबर 4:45 वाजता दुसरी घंटा होते व संथपणे भूपाळ्यास सुरुवात होते। त्यावेळी वातावरण भरल्यासारखे होते। मंडळी एकाग्र चित्ताने व प्रसन्न मुद्रेने कार्यक्रमात भाग घेतात। भूपाळ्यानंतर काकड आरती होते। ही काकड आरती श्रींची समाधी, गोपाळकृष्ण मंदिर, तुलसी वृंदावन, आईसाहेब मंदिर, श्री ब्रह्मानंद महाराज कोटी, गोमाता अशा क्रमाने त्या ठिकाणी होते। मंदिरात परत आल्यावर मारुती व आत्मारामाची आरती होऊन सर्वांना लोणी साखरेचा प्रसाद दिला जातो व लगेच दिन हाकामारी या पदाने भजनाची सुरुवात होते। शेवटचे पद धनी दयाळा गोविंदा हे म्हणताना मंडळी फेर धरून गोविंद राधे गोविंद या नामगजरात विशिष्ट पद्धतीने तालावर नाचतात व काही पुरुष मंडळी फुगड्या खेळतात। मंडळी देहभान विसरून भजनात पूर्ण रंगून गेलेली असतात।